पुरून पण उरलोय आम्ही. म्हणजे असं नाही चाळीत काय सगळेच चांगले असतात असं नाही. आम्हाला प्रचंड त्रासही दिलेला आहे. म्हणजे पुरुष नाहीये म्हणूनच त्रास दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर चाळीतले बाकीचे आहेत त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय. पण असं काही नाहीये, की पुरुष असेल तरच. आता माझ्या आईने 2 मुलींना लहानाचं मोठं केलंय ना. शिक्षण दिलं. ते आम्ही नाही घेतलं ती गोष्ट वेगळी. तिने शिक्षण दिलं. तिने लहानाचं मोठं केलं. कधीतरी आम्ही आजारी पडलोच असेल किंवा काहीतरी आम्हाला झालं असेल त्याच्यातून पण तिने सगळं ते सावरून आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि जेव्हा आम्हाला आमच्या चाळीतले जे काही आहेत त्रास देणारे त्यांनी त्रास दिले त्यांना ती पुरून उरली पण. कारण त्यांना माहित नव्हतं की माझ्या वडिलांकडचं प्रस्थ काय आहे. कारण जेव्हा आम्हाला कोणी त्रास दिला तर माझ्या आईने तेव्हा मात्र असं केलंय की त्यांच्यापर्यंत, कारण माझे बाबांचे जे खास मित्र वगैरे ते इन्स्पेक्टर वगैरे असे मोठे, तर ते कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि ते विचारणा करायचे की तुमचं कसं चाललंय काय, हा व्यवस्थित आहे ना. मग खूप अति डोक्यावर पाणी गेलं की माझी आई मग त्यांना कळवायची, मग ते तिथूनच बंदोबस्त व्हायचा सगळा. बरोबर. असं झालेलं आहे. इव्हन करोनामध्ये पण आम्हाला त्रास दिला गेलेला आहे. पण ते आम्ही व्यवस्थित ते हँडल करून, असं काही नसतं आपण हँडल कर, आपण स्त्रिया काही कमी नाही. आणि आम्ही तिथल्या तिथे दाखवून पण दिलंय की आम्ही आता काय होतं मी तुला सांगते, कसं आहे ना की आपण उपकार नाही विसरायचे. बरोबर. पण आपण उपकार केला म्हणून त्याचा फायदाही घ्यायचा नाही. तो कधी कधी ना फायदा घेतला जातो. बरोबर. मग तेव्हा मग आपण दाखवून द्यायचं की आम्हाला तुमच्या उपकारांची जाणीव आहे पण तुम्ही आमचा फायदा घेऊ नका. मग इथे माझी आई ऍक्च्युली खूप स्ट्रॉंग वुमन आहे. खूपच.